चला आज बघूया आपण प्रथम भारताची पहिली शिक्षिका कशी शिकली आणि ती कोण होती, तिचं नावही बघू आणि तिची थोडीफार माहितीही बघू आपण। एक परिवार होतं, पुण्यामध्ये राहत होते। ते माळ्याचा व्यवसाय करायचे, फुलं विणायचा, फुलाचे हार वगैरे बनवून विकायचे, हा त्यांचा धंदा होता। मग त्यांच्या घरामध्ये एक सून आली, त्या सुनेचं नाव होतं सावित्रीबाई आणि त्यांच्या मुलाचं नाव होतं ज्योतिराव फुले। ज्योतिबा फुले आणि सावित्रीचं लग्न झालं। सावित्रीला शिक्षण नव्हते, पण ज्योतिबाने तिला शिकवलं। मळ्यात जायचे कामाला आणि जे ओहळ असतंय ना, शेतात पाणी वाहतंय, त्या ओहळाच्या मातीवर ते शिकवायचे तिला, अ आ इ असं सगळं शिकवायचे। शिकून झाली ती, वाचता येऊ लागलं, लिहिता येऊ लागलं। मग एक दिवस एका तालुक्याच्या गावी गेले ज्योतिबा फुले आणि तिथं एक स्त्री, इंग्रज लोकाची एक स्त्री शिकवत होती। ते बघून त्यांना खूप आनंद वाटला। त्यांना वाटलं आपल्याही पत्नीला आपण असं शिक्षिका बनवलं पाहिजे, आपल्या आजूबाजूंना ज्या मुली आहेत त्यांनाही शिक्षण दिलं पाहिजे। मग सावित्रीबाई 4था वर्ग पास झाल्या, 7वा वर्ग पास झाल्या आणि मग त्यांना डिग्रीही मिळाली शिक्षिकेची। नंतर सुरुवातीला सावित्रीबाईने पुण्यामध्येच एक शाळा सुरू केली, ते पण भिडेंच्या वाड्यात। भिडे व्यक्ती पण खूप दयाळू होता, त्याने जागा तर उपलब्ध करून दिली, पण 101 रुपया मानधनही दिलं आणि मग शाळा सुरू झाली। त्यांच्यासोबत एक दुसरा शिक्षक होता, त्यांनी 75 रुपये त्यांना मिळवून दिले शासनाकडून अनुदान। शाळा सुरू झाली। शाळा तर सुरू झाली, पण मुली लागतील शाळेला। मग सुरुवातीला मुली बघण्यासाठी मग ते गेले तर मागासवर्गीयांच्या मुली होत्या, कारण त्यांना